नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता आलेले आहोत पनवेलमध्ये. ही रिक्षा, या रिक्षाचं नेमकं काय कारण असेल, आज मी रिक्षानेच का आलो असेल, अनेक प्रश्न असतील तुमच्या समोर ना. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आणि ज्या वहिनींना भेटणार आहोत, सेक्टर 6 नवीन पनवेलमध्ये राहतात रेणुका पाटील. लग्न गाजलं होतं ते किस्स्यांनी, आठवणींनी. मी सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया ना. सुरुवात करूया आजच्या भागाला. चला. मी चटणी नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून द्या सगळ्यांची. ही माझी मुलगी अनुष्का पाटील, हे माझे मिस्टर उत्तम पाटील, ही माझी भाऊज श्वेता, ही मनीषा मोठी भाऊज आहे, हा मोठा भाऊ, ते पण आमचे दादा आहेत, आणि हे माझे मिस्टरांचे मामा, आणि बाकीचा शेजारपणी. आणि आता माझे प्रश्न आहेत. हा चला. नमस्कार. नमस्कार. कसं झालं लग्न? म्हणजे लव्ह मॅरेज झालेलं आहे. लव्ह मॅरेज? हां, ते आमच्या शेजारी राहायचे. मग त्यांनी मला विचारलं, नंतर चिठ्ठी पाठवली. चिठ्ठी? हो. आणि मग काय सांगितलं तुम्ही त्यांना? मी 2-3 महिने विचार केला थोडासा. 2-3 महिने? हां. पण मग 2 महिन्यात ते तिथे बसूनच होते मोटरसायकलवर? कंटिन्यू नव्हते, फक्त संध्याकाळी सकाळी. मला एक सांगा, 2 महिन्यात हे बाहेर जर कुठे फिरायला गेले आणि कोणावर प्रेम झालं असतं तर तुम्हाला कसं कळलं असतं? मला त्यांच्या मामाने सांगितलं असतं. मामा? तिसरं कॅरेक्टर आलेलं आहे या भूमिकेमध्ये. मामा काय, म्हणजे इंटरेस्टिंग आहे सगळा प्रकार. आणि मग काय झालं? एक दिवस त्यांनी मला बोलवलं भेटायला. मीच बोलवलं त्यांना. गार्डन मध्ये भेटलो आम्ही त्यांना. कुठल्या? एक सेक्टर 10 ला एक गार्डन आहे, सोनी गार्डन म्हणून. सोनी गार्डन? वा, सोन्यासारखा दिवस होता तो. आणि मग तिथे काय झालं, हे आले होते? हा, आले ते. बरं, मग तिथे मी त्यांना हो म्हटलं. मग थोडा वेळ आम्ही बोललो आणि मग आम्ही आमच्या घरी आलो लगेच. वा वा वा. बोलवा त्यांना जरा. या. नमस्कार. नमस्कार, बसा. 2 महिन्याची प्रतीक्षा होती का तुमची? हो, ती 2 महिने माझ्याकडे बघत पण नव्हती. हा. आणि मी जर बाहेर राहिलो तरी आतमध्ये जायची. अरे बापरे. आता मला वाटलं की आता बोलू 100% नकारच आहे. तर 2 महिन्यानंतर असंच मग एक वेळेला चला डबल प्रयत्न करूया. तर अजून एकदा मी प्रपोज टाकला तिला. अजून 2 दिवसानंतर मग हिने थोडस मला थोडीशी गाळात हसली, थोडीशी हसली. अरे वा, इथंच सगळा गेम फिरला म्हणजे. मग नंतर असं कधीतरी आपण असं खानाखुण्या करायचो. त्यावेळेला मोबाईल नव्हते. कशी करायचं खानाखुणा? पाठीमागे तिकडे ये असं करायचो. आठवतात या सगळ्या गोष्टी? तेव्हा तुम्ही एकमेकाला भेटायचं असेल तर कसे खानाखुणा, निरोप कसा द्यायचा? भेटणं तर नव्हतंच, कारण कॉलेजला पण लहान भाऊच्या सोबत होता. थोडस 2 मिनिटं बोलावं पळून जायचो. पळून जायचं गावावरून? अरे कारण याच्या घरी आई वडिलांचा खूप होता विरोध ना. आणि त्यात माझं बाहेरला कसं झालं, मी कंपनी बंद पडली. त्याच पिरियड मध्ये कंपनी बंद पडली. मग हिला त्रास द्यायचे आई वडील, ही मला बोलायची आपण लग्न कधी करायचं. लग्न करू कसं, कशामुळे लग्न करायचं आपण, कारण आपला तर माझी कंपनी जॉब तर गेलेला आहे. तर थोडा मला करावं देते ना. नंतर मग आता माझी मित्रमंडळी असंच आम्ही बसलो एकत्र आम्ही. तर ते 2 मित्र असे मला बोलले की अरे नक्की काय करायचं. तर काय करतो तुम्ही, जॉब तर मिळू शकत नाही लवकर, चला उद्या रिक्षा घेऊया. असं बसलो होतो आम्ही. ठरलं आमचं रिक्षा घ्यायची म्हणून. एक मित्र बोलतो माझ्याकडे आता 8,000 रुपये आहेत. तर एक मित्र बोलते माझ्याकडे पैसे, माझ्या चेन आहे, चेन घेतला. अरे वा. एकाने चेन दिली मला. आणि म्हणजे मामा आहेत ते 5,500 रुपये दिले. म्हणजे माझा बँकेत माझे 16,000 रुपये होते. अशी मी रिक्षा आणली कोणी. सगळ्यांनी मिळून तुम्हाला रिक्षा करून दिली. वहिनी काय वाटलं असेल तेव्हा तुम्हाला? मला खूप आदर वाटला मित्रांचा, आणि अजूनही आहे त्यांचा. पण तेव्हा तुम्हाला टेन्शन आलं असेल सगळं? सुरुवातीला वाटलं की आपला नवरा रिक्षावाला असणार वगैरे, पण नंतर लग्नानंतर नाही वाटलं. लग्नानंतर कॅसेट पण आली ना गाण्याची? नाही आली कॅसेट. काय लग्नानंतर गाण्याची कॅसेट आली? नव्हता बसवलं रिक्षा आली, पण सांगितलं नाही. कोणती गाण्याची कॅसेट? रिक्षावाला. कुठलं गाणं ते? गाणं कुठलं ते? ते नाही माहिती. कुठलं तरी आहे ना गाणं काहीतरी.
कामाला जायला उशीर झालाय, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. हा हे आलं हे आता आलं हो, दोन आता आला 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 बरं, तो परत हप्ते फिटले होते खरे रिक्षाचे. रिक्षा आपण पिकअप करायला. बरं, मग लग्न कसं केलं? नंतर आम्ही त्यांना तयार केलं घरातल्यांना घरातल्याला कारण सांगितलं. पळून लग्न करणं तर आम्हाला पण तो दोघांना दिवस आठवतोय लग्नाचा, जरा सांगा ना. जून मध्ये मला लग्न ठरलं आमचं, पावसात? पावसामध्ये. अरे काय दिवस निवडला तुम्ही. हा? 17 जूनला 16 जून हळद होती. हा, हा. पाऊस बिऊस होता की नाही हळदी? नाही, हळदीला आता हळदीला पाऊस म्हणजे आता आम्ही मांडव वगैरे घातला हळदीला. अरे वा हा. आणि बरोबर हल्ली 6:30 वाजता जो वादली पाऊस आला. वा. हा, मग वा नाही म्हणजे वाईट झाला. हा, नाही म्हणजे आता आम्ही तयारी पूर्ण केली होती रे, मटण वगैरे. हा हा पण तो वादली पाऊस असा जोरात आला की मांडव आमचा उडूनच गेला. हा, हा, पण लग्नात मांडवच गेला. मांडवच उडलं, चप्पल उडून गेलं, स्पीकर काढलं घाईघाईत. अरे बापरे. स्पीकरवाल्यानी. लग्नाच्या मग लग्ना दिवशी त्या दिवशी पण पाऊस त्या होता. दिवशी पण त्याचे दुप्पट पाऊस होता लग्ना दिवशी पण. म्हणजे ते बाहेर बसून प्रपोज करण्यापर्यंत जे सुरू झालेली ते लग्नाच्या दिवसापर्यंत सगळ्या हा, अडचणी सकाळी झाल्या. म्हणजे आता हालत आमची, आता हल्दीला तर कोण लोक येऊ शकत नाही कारण वादली पाऊस होता. मग तरी पण मला टेन्शन नसतं, हा. ह्याला हे असं झालं उद्याचं काय होणार. अरे देवा, लग्न हो हो हा, फार टेन्शन. आता कारण आमचं गाव खाडीमध्ये आहे ऍक्च्युली. हा. तर ते पाऊस पडल्यामुळे त्या आणि बांध थोडे फुटले होते, चिखल झाले ते बांध. मला टेन्शन आलं पाहुणे उद्या येणार आहेत, तर चिखलामध्ये ती कशी येणार आणि जायचं कसं आता मोठा प्रश्न. कारण फर्स्ट टाइम पाऊस पडला येतो छत्र्या लोकांना जायला. कारण आपण जेव्हा पाऊस पडून छत्र्या आणतो ना, तो पण छत्र्या आपण आणत नाही. त्याच वेळेला हे माझे मामा आले. हा, मामा सगळीकडे आले का? हा. मध्ये ब्लॅक छत्री आणली. हा, ब्लॅक छत्री उघडली, सगळी लोक बघतात नवरापर्यंत ब्लॅक छत्री मी चाललाय. निघालो मी बरोबर 12:30ला पोहोचलो. लग्न 11:40ला. तिथे गेल्यानंतर हे लोक आलेच नव्हते. 11:40 लग्न आणि हा. तुम्ही पोहोचलात 12 12ला पोहोचलो. आणि ह्या आधीच पोहोचले होते? नाही, नाही, ह्या आल्याच नव्हत्या नव्हत्या. आल्या. अरे देवा. मग 1 वाजला ते लोक आले नाही. ते अजून टेन्शन वाढला. मग आल्या 1 वाजता आले. 1 वाजता आले. 1 वाजता आल्यानंतर माझी बहीण अटकली. बहीण पावसामध्ये कपडे बंदी करायला गेली आणि गाड्या आमच्या निघून गेल्या. ती तिथे अटकली, त्यानंतर तिचे मिस्टर. अरे बापरे, केवढे प्रॉब्लेम. हा, मग लग्न केलं आम्ही, लग्न लागला आणि जस्ट लग्न लागला आमचा. हा, आणि आता हार नाही. म्हणजे हार आणायला पडला मी दोघांना. ते माझे मामा आणि तो मित्र होता एक नरेश बरोबर, त्या चेन दिली तो. हा, तो त्यांना दोघांना हार आणायला पाठवला मी, हार घेऊन या म्हणून. हे हार बनवायला दिले नाही ते कुठे बसले. हा, बसले म्हणजे आता बसले, थंडी वाजली ना भिजली पाण्यामध्ये. हा, आता हारची वाट बघायला लागली. हा, हा, लग्न झाल्यानंतर बऱ्याच 15-20 मिनिट नंतर समजला लग्न लागला म्हणून. हा. तेव्हा ते हार घेऊन आले. आले का पण? हा, नंतर आले हार घेऊन. अरे वा वा. नंतर मग आम्ही हार घातले. आणि मग नंतर वरात बिरात झाली की नाही? नाही मग नंतर माझी बहीण आली. हाय का अजून? हा आणि बहीण माझी खूप तापड होती. हा, हा. ती चिडली. ती चिडली, तुला काय लागायची काय, तू बायको पळून चालली काय. हा. समोरून बोलायची. मग मी असंच फिरायचो. ती तिकडनं आले की मी असं फिरायचो लग्नामध्ये. पण आज आली आहे ना बहीण? नाही, बहीण कधी गेल्या ती. कान दिलेला आहे कधी तिला, आपण आज मिस करू. पण हा. मग बोटीत वगैरे कुठे गेलात की नाही? नंतर आम्ही गावात आलो ना, यांची आई वडील यांचे घरी आले, आम्ही घरी गावात आलो. आमच्या गावामध्ये ती बोट आहे जायला ना, म्हणजे बोट आहे. हा. होडी. तर ही आपली नवीन नवरी मस्त शालू वगैरे लावलेला, चप्पल मस्त पाय चांबड्याचे वगैरे. तिला हा प्रकार माहितीच नाही. तर मग नंतर आम्ही गेलो तर फटाफट उड्या टाकल्या ना सगळ्या माहिती हे देखा होडी लागली. त्यांना सगळं माहिती आहे ना, कुठे कुठे काय चिखल आहे, कुठे कडक जमीन आहे. ते मस्त त्यांना उड्या टाकल्या एका मिनिटात. वा 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 वा. आणि मी आता हिला पकडून पुढे नेतो आणि पुन्हा उतरवतो. हिला वाटलं की ताई मी पण टाकतो उडी. मस्त तिने टाक पण टाकली उडी. जे उडी टाकली तर खड्डा होता ऑलरेडी चिखलाचा. हा, त्या चिखलामध्ये अशी रुतली त्याची मला पण उडी टाकायला लागली चिखलामध्ये त्या. असं आहे. अशी रुतले की कमरे एवढी आतमध्ये गेले होते. एवढी कमरे एवढी आतमध्ये चिखलात दोघे अर्धा चिखलात. हिच्यामुळे मी गेलो ना. मग आणि 2 मित्रांनी पकडून धरून ओढलं आम्हाला. बरं, 1 मिनिट मला सांगा, हे सगळं झालं पण मग घरी तरी व्यवस्थित पोहोचलात ना का अजून जायचंय घरी? हो, घरी जाताना पण कमरे एवढं पाणी पाणी, तेवढ्या पाण्यातून आमची वरात चालली पण होती. तुम्ही त्यामुळे मग क्लीन झालं असेल हा, त्या पाण्यात आम्ही क्लीनच झालं ना. कारण आधी चिखलात ना एवढ्या कंबरभर पाण्यात घरापर्यंत गेला. अशा तऱ्हेने हा प्रवास तिथपर्यंत पोहोचला. पुढे काय झालं
हे जाणून घेणार